लग्नसराई सुरू आहे आणि थंडी सुरू आहे, पण लग्नाला मात्र जायचंय आणि स्टाईल मध्ये सुद्धा जायचंय. म्हणूनच या सर्वच प्रॉब्लेमचं मी सोल्युशन घेऊन आलेली आहे. हॅलो पीपल, मी आहे द वर्सेटाईल ऐश्वर्या आणि मी घेऊन आलेली आहे भन्नाट असा व्हिडिओ. चला तर मग बघूया. रात्रीच्या लग्नाला साडी नेसून जाताना थंडी कमीत कमी कशी वाजेल हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पहिला आहे क्रॉप स्वेटशर्ट, जो सर्व महिलांच्या आणि सर्व मुलींच्या मस्ट हॅव कॅटेगरीमध्ये 100% असलाच पाहिजे. तुमचे रेग्युलर ब्लाउज तुम्ही त्यावेळेस वेअर करायचे नाही. जो मी सध्या वेअर केलेला आहे, अतिशय कमी थंडी आणि वाजते आणि तो ब्लाउज सारखाही दिसतो आणि तो छानही दिसतो. दुसरं ऑप्शन आहे कोट. कोट हे दोन प्रकारचे असतात, एक शॉर्ट कोट आणि एक लॉंग कोट. अतिशय सोपी अशी ही ट्रिक आहे. डाव्या खांद्यावरचा पदर फक्त तुम्हाला उजव्या खांद्यावर फिरवायचा आहे आणि कोटचं बटन लावायचं आहे. वाटतंय की नाही मग मफलर आतमधनं टाकल्यासारखं? आणि तुमच्याकडे शॉर्ट कोट असेल किंवा ब्लेझर असेल तर तुम्ही ही स्टाईल त्याच्यासाठी करू शकता. कोटमुळे नेहमीच क्लासी, स्मार्ट आणि प्रोफेशनल लुक येतो, पण कोट सगळ्यांकडेच असेल असं नाही. म्हणूनच तुम्हाला नंबर 3 ऑप्शन घेऊन येत आहे शाल, जी सगळ्यांच्या घराघरात असते. इतकी सोपी ट्रिक आहे ही. शाल मधनं फोल्ड केलेली आहे आणि शालीचे दोन्हीही टोक मी पदराला पिन केले आहेत. दॅट्स इट. आपण शाल घेतलीये हे सुद्धा कोणाला कळणार नाही आणि थंडीही नाही वाजणार. हे सगळं झालं अप्पर बॉडीचं, पण लोअर बॉडीला पण थंडी वाजणारच ना, तर त्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक सोल्युशन आहे. चौथा ऑप्शन आहे थर्मल पॅन्ट, जी बाजारात कोणत्याही दुकानात तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल. थर्मल पॅन्टच्या वर तुम्ही तुमचा पेटीकोट घालणार आहात आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला साडी नेसताना तुमची साडी पेटीकोटच्या आतमध्ये खोचायची आहे, ना की तुमच्या थर्मल पॅन्ट मध्ये. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला वॉशरूमला जायला प्रॉब्लेम येईल. आणि पाचवा ऑप्शन आहे वेल्वेटचा पेटीकोट, तोही तुम्हाला बाजारात सहजरित्या कुठेही मिळेल. सहावा ऑप्शन आहे गम बूट्स, जे की तुम्हाला डिस्प्लेवर दिसत आहे आता. तर हे सगळे सोल्युशन तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. जर तुम्हाला दुसऱ्या टॉपिक बद्दल असेच काही सजेशन्स हवे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत आणि एका नवीन टॉपिक सोबत. बाय.